ते कुणाच्यात नाशक्या मेंदूतून हा निघाला जी आर कोणाच ठाऊक आम्हाला काय माहीत नाही ते. कुणाच्या नासक्या मेंदूतून हा GR निघाला आहे हे माहिती नाही असे म्हणत स्वातंत्र्य सैनिकांनी शासन निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. ज्या स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांची थेट नियुक्ती झाली आहे अशांची सेवा समाप्त करण्याचा शासन निर्णय सरकारने काढला आहे. त्याला आता मराठवाड्यातून विरोध होताना दिसत आहे. आमदार कैलास पाटील यांनी देखील याला कडाडून विरोध केला आहे. आता स्वातंत्र्य सैनिकाचं जे सवलती आहेत त्या सवलतीमध्ये एक सवलत अशी होती म्हणजे 1984-85ला की त्यांच्या ज्या पाल्यांना आहेत त्यांच्या शैक्षणिक दर्जाप्रमाणे त्यांना क्लास 3 किंवा क्लास 4वर म्हणजे कुठलंही न करता त्यांना डायरेक्ट त्यांचं वयसुद्धा थोडं कमी जास्त करून त्यांना नोकरीवर घेतलेलं आहे त्यावेळेस. आणि आता ते रिटायर काही लोक झालेत, काही लोक अजून सर्व्हिसला येतात, त्याच्या रिटायरमेंटला त्यांचे 2-2, 3-3 वर्ष शिल्लक आहेत आणि त्यांना काढून टाकण्याचा आदेश आहे. ते संपूर्ण काढून टाकायचे त्यांना. कशामुळे? तीच समाधान नाही ते सरकारला जे काढून टाकले त्यांना सुद्धा माहीत नाही कशामुळे आपण काढून टाकायला लागलो. ही वैशिष्ट्य आहे त्याचं. संख्या किती आहे त्यांची नोकरी करण्याची असे स्वतंत्र आता जवळजवळ 3000 संख्या आहे जवळजवळ. मराठवाड्यात की महाराष्ट्रात? मराठवाड्यात सांगतो मराठवाड्यातच हा अन्याय आहे. महाराष्ट्रात नाही आहे. मराठवाड्याच्या स्वातंत्र्य सैनिकाच्या पाल्यावर अन्याय आहे. मराठवाड्याचे जे आपले 5-7 आता 8 जिल्हे आहेत आपले त्या सर्वांवर अन्याय आहे तो. आपली मागणी काय राहणार आहे सरकारकडे? मागणी आमचं ते नियुक्ती रद्द करू नका आणि आर्थिकदृष्ट्या आम्हाला असं बेकारी ढकलू नका. उलटं आम्हाला अजून सवलती द्यायला पाहिजेत खरं तर. आणि स्वातंत्र्य सैनिकाचे आता जे पाल्ले आहेत किंवा जे राहिलेले शिल्लक राहिलेले आहेत त्यांना सुद्धा नोकऱ्या द्या असं आमचं मागणी आहे आमची सरकारकडे. आणि ह्यांना काढता कशासाठी तुम्ही? काय कारणच नाही ना काढायचं. काढायचा तर नेमलंच कशासाठी मग अवघड आणि काढायचं कशासाठी काढता तुम्ही? काय गुन्हा आहे का त्याच्यामध्ये? असे तर हे आहे एकंदरीत. ह्याच्यावर अन्याय केल्यासारखं आहे. ज्यांनी हा देश स्वतंत्र करण्यासाठी लढले, स्वतःचं बलिदान दिलं, त्याच्यावर तुम्ही अन्याय करता. मग राहिलं काय अर्थ? मग 17 सप्टेंबरला आम्ही झेंडावरून सुद्धा करणार नाही. हैदराबाद संग्राम काही दिवसावर येऊन ठेपलेला आहे. 17 सप्टेंबरला त्याच्यापूर्वीच हा निर्णय म्हणजे अतिशय दुःखदायी घटना आहे. असं म्हणजे असा निर्णय आतापर्यंत गेल्या 70 वर्षात असं कधी घडलेलं नाही. शासन अमृत महोत्सव साजरा करतंय आणि त्याच्यासोबत असं त्या पाल्यावर अन्याय करते. ज्यांनी हा अमृत महोत्सव ज्या दिवस आणले अमृत महोत्सवाचे किंवा भारत मुक्त केला. खरं तर हैदराबाद मुक्त नाही, हा मराठवाडा मुक्त नाही तर भारत मुक्त केला आहे ह्या मराठवाड्याने. आणि हे संस्थान जर भारतात विलीन होत नव्हतं तर भारत नावाचा देशच उभा राहत नव्हता, स्टँड होत नव्हता. ही 100% वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यावर नेमका अन्याय आहे तुमचा. असं कसं होतं? ब्रिटिशाविरुद्ध लढणं सोपं होतं पण इंग्रजाविरुद्ध लढणं फार भयानक अवघड होतं. त्यांनी 150 वर्ष तर राज्य केले इंग्रजांनी, पण ह्या निजामानं 224 वर्ष राज्य केले आमच्यावर. त्याच्यावर त्या हैवानाबरोबर लढणं सोपं नव्हतं काम. आणि ही बिनचेहऱ्याचे लोक लढले. नेतृत्वहीन लढा होता. ग्रामीण भागाच्या लोकांनी या लढा दिलेला आहे आणि तुम्ही त्यांच्यावर अन्याय करता. मग ह्याला वारस कोण आहे? मग कोण काय वर घेणार मग? म्हणून आम्ही असं हे तरुण आमदार आहेत आमचे पाटील साहेब त्यांच्याकडे आम्ही आलो. आम्हाला न्याय द्या म्हणून मागायला कैलास पाटील. खरं सरकार देते म्हणजे आमच्यावर फार उपकार करत असेल तर काहीच नाही. आमचा हक्क आहे तो. देशासाठी लढलेलो आहेत आम्ही. आमच्या वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा प्रपंचासाठी लढलेलो नाहीत आम्ही. आणि देशाचा ज्यांनी त्याग केला देशासाठी त्याच्यावर तुम्ही अन्याय करता. म्हणजे ह्याच्या इतकं जबरदस्त असं वक्तव्य कोणी दे कुणाच्यात नाशक्या मेंदूतून हा निघाला जी आर कोणाच ठाऊक आम्हाला काय माहीत नाही. आताचा जो संघर्ष आहे आमच्यावर जो अन्याय केलेला आहे स्वातंत्र्य सैनिकाच्या पाल्यावर किंवा स्वातंत्र्य सैनिकावर देशासाठी ज्यांनी रक्त सांडलं आहे त्याच्यावर अन्याय म्हणजे हे दुर्दैवी घटना आहे खरं तर. आणि सोक्यावर लढायचं परकेवर लढलो आम्ही पण सोक्यावर लढणं फार अवघड आहे. परकेवर लढणं सोपं होतं पण सोक्यावर लढायचं म्हणजे फारच अवघड गोष्ट आहे. पण हा निर्णय घेणं म्हणजे अतिशय चुकीचं आहे. आपण परत लढणार आहेत का? आणि परत आम्ही संघर्ष करणारच आहेत. ह्याच्यावर संघर्ष करणारच आहेत. मग सोके असून काय कारण हा अन्याय आहे आणि अन्यायाविरोधात लढण्याचीच प्रवृत्ती आहे स्वातंत्र्य सैनिकाची. अन्यायाविरोधात लढलेले आहेत ती लोक. खरं तर मराठवाड्याच्या स्वातंत्र्य संग्रामाचा अमृत महोत्सव साजरा केला जातो आहे. या निमित्तानं जे स्वातंत्र्य सैनिक आहेत किंवा त्यांचे पाल्य आहेत यांना सरकारनं काहीतरी त्यांनी जे हुतात्म्य पत्कारलेलं होतं किंवा जो लढा दिला होता स्वातंत्र्य सैनिकांनी त्यानिमित्तानं त्यांना अजून काहीतरी सुखसुविधा देणं गरजेचं होतं. परंतु मागच्या 30-40 वर्षापूर्वी तत्कालीन सरकारनं स्वातंत्र्य सैनिकाच्या पाल्यांना थेट नोकऱ्या दिल्या होत्या वर्ग 3-4 पदावर. ह्या नोकऱ्या काढून घ्यायचं पाप ह्या सरकारनं सध्या केलेलं आहे. 28 ऑगस्ट 2024ला एक शासन निर्णय आला. त्यात स्वातंत्र्य सैनिकाच्या पाल्यांना ज्या थेट नोकऱ्या दिल्या होत्या यांना सेवेतून कमी करा
असा हा शासन निर्णय सांगतो आहे. खरं तर आजकाल म्हणजे जे चाललं आहे, काही लोकांना उपसचिव म्हणून केंद्रामध्ये थेट नोकरी दिली जाते, परंतु ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी स्वतःच्या रक्ताचं पाणी करून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्यांच्या पाल्यांना जर दिलेल्या नोकऱ्या काढून घ्यायचं हे पाप हे सरकार करत असेल, तर हे सरकार म्हणजे मोहम्मद तुघलकापेक्षा जास्त वाईट आहे असं मला सांगायचं आहे. त्यावेळी स्वातंत्र्य सैनिक परक्याविरुद्ध लढले, इंग्रजाविरुद्ध लढले, निजामाविरुद्ध लढले, पण आता स्वकीय जर त्यांच्यापेक्षा जास्त अन्याय करत असतील तर हे स्वातंत्र्य सैनिकासाठी खरंच दुर्दैवी गोष्ट आहे. आणि माझी सरकारला विनंती आहे की तुम्ही हे पाप करू नका. हा जो निर्णय घेतला, हा जो शासन निर्णय आपण काढलेला आहे, हा तात्काळ रद्द करावा, हीच आपल्या मार्फत माझी सरकारला विनंती आहे.